हे बघा, आज आपण केलेले आहेत मँगलोर बनाना बन. बघा ना, कसे मस्त टम्म फुगलेले आहेत. फुगलेले तर आहेतच, पण एक तोडून दाखवते बघा. आतून किती मस्त जाळी आलेली आहे. झालेत की नाही एकदम भारी. असा गरम-गरम चहा आणि त्याच्यासोबत हे बनाना बन खूप मस्त लागतात. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा द्यायला सोपा पदार्थ आहे. फक्त हे करण्यासाठी इथं सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग वापरा, टिप्स फॉलो करा, जमलेच म्हणून समजा. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत अचूक प्रमाणात परफेक्ट मँगलोर बन. जसे टम्म फुगलेले असतात आणि असं फोडलं की असे आतून लुसलुशीत होतात. खूप भारी लागतात, करायला पण एकदम सोपे आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर हे मँगलोर बन करायचे त्यासाठीचं साहित्य समोर स्क्रीनवर दिसेल, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. लिहून घेतलं साहित्य. आता पटकन लाईक करा आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करा. तर आपण ही 2 केळी घेतलेली आहेत. केळी याला चांगली पिकलेली बघून घ्यायची, म्हणजे त्या बनला छान चव येते आणि त्याला मऊसरपणा छान येतो. तर ही केळी आपण सोलून घेऊया. ही खराब नाही आहेत, पण जास्त पिकलेली केळी आहेत. आता केळी मी परातीमध्येच घेतली आहे. याला आपण चांगलं मॅश करून घ्यायचं. असा एखादा काटे चमचा किंवा हाताने मॅश करायचं. हे बघा, केळी आपण अशी मॅश करून घेतलेली आहे. आता यामध्ये घालूया 4 ते 5 टेबलस्पून पिठी साखर, किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. केळी जर जास्तच गोड असतील तर तुम्ही प्रमाण कमी घेतलं तरी चालेल. त्याचसोबत घालूया पाव कप दही. दही घेताना ताजं दही घ्या, खूप आंबट दही घेऊ नका. केळी मॅश केली, त्यामध्ये साखर आणि दही घातलं. याला आता चांगलं 2 ते 3 मिनटं फेटून एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर हाताने किंवा विस्करने पण याला फेटून घेऊ शकता. तर हे बघा, याला मी 2-3 मिनटं फेटून घेतलं. आता याला आणखी एकदा फेटायचं आहे. त्याआधी यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, साधारण पाव टीस्पून मीठ घातलं. यामध्ये घालूया अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा आणि परत याला 2 ते 3 मिनटं चांगलं फेटून घेऊ. सोडा, जिरं, मीठ तुम्ही जितकं चांगलं एकजीव कराल तितकं हे छान तयार होतं आणि चवीला छान लागतं. आणि याला मी 2-3 मिनटं मस्त फेटलं आहे. आता यामध्ये घालायचा आहे मैदा. मैदा असं मी प्रमाण सांगणार आहे. अंदाजे 2 ते 2.5 कप मैदा लागतो, पण जसा मावेल तसा मैदा वाढवत जायचं आहे. तो सुरुवातीला मी 1 कप मैदा घालते आहे. याला मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला वाटतं पण भरपूर मैदा मावतो आणि याला खूप घट्ट ठेवायचं नाही. आपली पुरणपोळीची कणिक कशी सैल असते त्याहून थोडं सैल ठेवायचं. तर हे बघा, 1 कप मैदाने असं झालंय. आणखी मैदा घालूया. तर हे बघा, 2.5 कप मैदा इतक्या प्रमाणाला मावला आणि याची कन्सिस्टन्सी बघा एकदम सैल आहे, अजिबात हे घट्ट नाही आहे. आता याला आपण तेल लावून घेऊया. 1 चमचाभर तेल घालू आणि याला थोडंसं एकजीव करून घेऊ. हे आता थोडे थोडे गोळे दिसत आहेत ना, याला एकजीव करून घेऊया. याला छान असं तेल लावून एकजीव करून घेतलं. आता यावर झाकण ठेवायचं आणि याला 4 ते 5 तास असंच भिजत ठेवायचं. म्हणजे जेव्हा आपण ते बन तयार करतो ते असे छान फुगून असे एकदम लुसलुशीत होतात. आतमध्ये त्याला असे छान ना जाळी तयार होते. त्यामुळे याला 4 ते 5 तास भिजू देणं खूप गरजेचं आहे. भिजून देऊ. तर 4 ते 5 तास झालेली आहेत आणि आपलं पीठ छान भिजलेलं आहे. असं आपण याला मळून घेऊ. तर हे मगाशीपेक्षा जास्त हलकं फुलकं आणि सैल वाटतंय. आपल्याला असंच पीठ पाहिजे. यापेक्षाही जास्त तुम्ही याला फर्मेंटेशनसाठी आंबवण्यासाठी ठेवलं तरी चालेल. आता आपण याला थोडंसं मळून घेतलं. आपण आता लगेच याचे छोटे छोटे गोळे करूया. आता आपण बनाना बन करतोय. आपले जे घारगे किंवा घारे असतात ते पुरीपेक्षा पातळ किंवा पुरीसारखे पातळ असतात, पण बन असा छान टम्म फुगणारा आणि जाड असतो. त्यामुळे आपल्याला मोठे मोठे गोळे करायचे. गोळे करताना असं पीळ देऊन काढायचं, म्हणजे मग त्याला जास्त फोल्ड्स होत नाहीत आणि मग आपला बन छान फुगून वर येतो. तर हे बघा, एवढा मोठा गोळा केलाय. असे एक 5-6 गोळे करूया आणि बन करायला सुरुवात करू. तर एक 5 गोळे मी करून घेतलेले आहेत. आता यांना आपण लाटायचे. लाटताना थोडासा मैदा लावायचा. काही जण ना असं हाताने पण पातळ थापून करतात. जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं करा.
आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याला फार पातळ लाटायचं नाही, जाड ठेवायचं. तर हे बघा, याला मी घेतलंय लाटून. जाडी तुम्ही बघू शकता, भरपूर जाड ठेवलं. आपली भाकरी असते ना त्याहून बरंच जाड आहे. आपण हे एका ताटामध्ये काढून एक 5-6 लाटूया आणि मग एकत्रच तळायला घेऊ. मी ताटात काय केलं, थोडासा मैदा असा भुरभुरते म्हणजे मग हे खाली चिकटून बसणार नाही. आणखी एक आपण करूया. खूपही मैदा लावायचा नाही, थोडा मैदा लावायचा. तर हे बघा, आपण याला लाटून घेतलंय. आता याला तळून घ्यायचंय. त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय, जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं आहे. शुद्ध आहे, केमिकल फ्री आहे. आपण पारंपरिक पद्धतीने करतो तसंच काढलेलं आहे. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता जसं पुरीला आपल्याला तेल व्यवस्थित तापलेलं लागतं आणि आपण गॅस मोठाच ठेवून पुऱ्या तळतो, अगदी तसंच याला पण तुम्हाला फॉलो करायचं आहे. तेल मध्यम गरम पाहिजे. बघूया कसं तापलंय. छोटासा गोळा टाकायचा आहे बघा. बबल्स येऊन लगेच वर येतो, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालंय. हे पटकन वर आला आणि करपला, याचा अर्थ ते जास्त तापलेलं आहे. आपल्याला बरोबर तेल तापलेलं आहे. बन तळायला सोडू. गॅस मोठाच ठेवते मी. एक पुरी याच्यामध्ये टाकायची. गॅस मोठाच ठेवायचा, वरून तेल उडवायचं. मस्त फुगून वर येतो बघा. हा छान फुगला ना. पहिला आहे, तेलाने थोडा थोडा ताव धरला की आणखी मस्त फुगेल. याला उलटून घेऊया. वा. आणि याला छान असं हलकंसं प्रेस करायचं झाऱ्याने, म्हणजे मग असा तरारून असा वर फुगून येतो. हलका तांबूस रंगावर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण केळ वापरतो, पिठी साखर वापरतो, त्यामुळे याचा रंग थोडासा डार्क येतो. हे बघा, मस्त तळून झालाय की नाही. चांगला निथळायचा, काढून घेऊया. छान झालाय. आता मात्र तेलाने मस्त ताव धरलाय. गॅस मी मध्यमच करते आणि दुसरा बन तळायला सोडते. एका वेळी शक्यतो एकच बन तळायचा, म्हणजे छान फुगतात. जेव्हा मी तळतीये ना, जिरं आणि केळी या दोन्हीचा असा मस्त सुवास येतोय. थोडासा फुगला, एका बाजूने तळायला लागला की मग उलटून घ्यायचं. आता बघा, मी गॅस कमी ठेवला होता, तर हा जरा कमी फुगला. त्यामुळं गॅस मध्यम करा किंवा मोठा करा. तर आता हे बन खातात कशासोबत? आजकाल खरं तर हा चहासोबत सुद्धा खाल्ला जातो, पण खरी पद्धत काय माहितीये? सांबार आणि चटणीसोबत हा बन खाल्ला जातो. साऊथ इंडियन प्रकार आहे, त्यामुळं अगदी खाताना सुद्धा सांबार, चटणी. बऱ्याच जणांना इकडे चिकन सोबत सुद्धा हा साईड डिश म्हणून घेतला जातो, असं मी 1-2 ठिकाणी वाचलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही मँगलोर बनची रेसिपी नक्की करून बघा. इथं सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरा. जराही पाणी वापरायचं नाही. केळ्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे. सोडा बिडाचं प्रमाण जे सांगितलं तेच वापरा. बघा किती सुरेख असे मँगलोर बन तयार होतील. तुम्हाला मुलांना डब्यात जरी द्यायचं असेल ना, तरी सुद्धा हे बन तुम्ही देऊ शकता. इतकी सोपी रेसिपी आहे. अगदी काही गरज नाही आहे की सांबार बिंबारच केलं पाहिजे. असे नुसते खायला पण भारी लागतात. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.